जीवनाच्या गरजा किती असतात हेही कुठेतरी ठरवलं पाहिजे। सेलटॅकच्या अधिकाऱ्यावर पुण्यामध्ये रेड पडली। आता रेड टाकणारी सुद्धा पोलीस दलातली माणसंच होती। त्या घरातल्या बाईंनी विनंती केली, मला बाथरूमला जायचं आहे। आता पोलीस म्हटले जावा मावशी, आणि बाथरूमच्या खिडकीतनं पुन्हा नोटांचा पाऊस सगळ्या त्या वसाहतीमध्ये पडला। वरनच नोटा खाली फेकल्या कोट्यावधी रुपयाच्या। आपण वाचलं असेल वर्तमानपत्रामध्ये, सुनील जोशी नावाच्या इंजिनियरच्या घरावर धाड पडली 1 महिन्यापूर्वी, क्लास 1 ऑफिसर। धाड मुंबईच्या पोलिसांनी टाकली आणि त्यासाठी माझ्या कानावर घालण्याची आवश्यकता होती, कारण त्यांच्या ज्युरिडिक्शन मध्ये नव्हतं। म्हटलं जावा, मिळत असेल तर पकडा। म्हटलं आता मुंबईचे पोलीस गेलेत, ज्युरिडिक्शन नाही, ऑर्डर काढली नाही, काय सापडलं का म्हणून उत्सुकतेपोटी फोन केला। तर म्हटले सर खूप सापडले, मोजतोय। म्हटलं सगळं मोजून झालं की मला फोन करा। संध्याकाळपर्यंत फोन आला नाही। दुसऱ्या दिवशी सकाळी फोन केला। म्हटलं स्कोर काय? अधिकारी पण विनोदी होता, म्हटलं काउंटिंग अजून सुरू आहे। अरे म्हटलं 2 दिवसात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची मतं मोजून होत आहेत, तुम्हाला एवढं मोजता येत नाही? तर म्हटले काय काय वैशिष्ट्यपूर्ण सापडतंय? म्हटलं काय वैशिष्ट्यपूर्ण आहे? तर म्हटले 2 पेन सापडलेत। अरे बाबा म्हटलं ही गृहमंत्र्याला सांगायची माहिती आहे का 2 पेन सापडले धाडीत? नाही म्हटले पेन वेगळे आहेत। म्हटलं काय? तर या 2 पेनची किंमत 17 लाख रुपये आहे। आता एवढ्या भारी किमतीचा पेन असतो हे त्या दिवशी आयुष्यात मी पहिल्यांदा ऐकलं। म्हटलं आणखी काय? तर म्हटलं त्याच्या घरातल्या संडासाचं भांडं 90,000 रुपयाचं आहे। आणि इतकं मोठं आणि इतकं भारी भांडं घेऊन हा कायम तिथंच बसणार होता का? माणसं भ्रष्टाचार करतायत, अवैध मार्गाने पैसा मिळवतायत, आणि मग जो पैसा येतो तो कसा खर्च केला जातो, किती असतात जीवनातल्या गरजा। म्हणून जे सिलेक्ट झालेले आहेत तुम्हाला वेळ लावत नाही पोस्टिंग द्यायला, कारण खूप मोठ्या प्रमाणात मागल्याच आठवड्यात वेटिंग पिरियड काय असतो हे मी अनुभवलंय। तुम्ही लवकर नोकरीत जाल, आणि मी गृहमंत्री आहे, एका गोष्टीवर मात्र मी लक्ष ठेवणार, तुम्हाला लवकर पोस्टिंग, बिन हुंड्याचं लग्न। आपल्याला माहित नसेल पोपटराव तर सांगणं बरं नाही, पण हे वरिष्ठ अधिकारी आहेत ना सगळ्यात जास्त हुंडा घेत आहेत। काय काय अधिकाऱ्यांनी एमपीएससी फार देत नाहीत पैसे, यूपीएससीला जास्त दर आहे। आयुष्याच्या मिळकती इतके हुंडे घेतलेले आहेत। आता बोलत नाही, सगळी शिकलेली मुलं आहेत, पण मी तुमच्यावर इतकंच लक्ष ठेवीन, तुमच्यातल्या काही जणांच्या लग्नाला सुद्धा येईन, पण बिन हुंड्याचं। आणि पुन्हा विचारीन अधूनमधून आई वडील कुठं आहेत। त्या मुलानं, मी शेतमजुराचा मुलगा आहे, मनापासून मी त्याचं अभिनंदन करीन। आज आम्ही साक्षरतेच्या बाता मारतोय। गरीब माणूस पहिल्यांदा EGS वर अंगठा उठवत होता, त्याचा पोरगा शिकला, तो साक्षर झाला म्हणून सरकार डंका पिटतं। वडील अंगठा उठवत होता, पोरगा मराठीतनं सही करायला लागला, त्याचाही पोरगा शिकला, तो इंग्रजीतनं सही करायला लागला। अंगठा, मराठीतली सही आणि इंग्रजीतली सही जर पुढचं मास्टर बदलणार नसेल तर सही कुठल्या भाषेत आहे का अंगठा याला काही अर्थ नाही।
आज त्या मुलानं मास्टर बदललंय. गरिबी अनुभवलेली असल्यामुळं थोड्या तरी व्यथा आणि वेदना अंतःकरणामध्ये राहतील अशा अपेक्षा मी व्यक्त करतो. दोन्ही मुलं फार चांगली बोलली. आता माझी इतकीच अपेक्षा आहे, PSI झाल्यावर लोकांच्या बरोबर चांगलं बोला. महाराष्ट्राला सगळं मिळालं. डॉक्टर, आपण माझ्याकडे बघू नका. डॉक्टर सत्यपाल, काही चांगले बोलणारे अधिकारी सुद्धा आहेत. आनंदराव पाटील, आज माझ्या समोर तुमच्या सर्कलच्या माध्यमातून जी मुलं बसलेली आहेत त्यातले मी उद्याचे अधिकारी बघतो, उद्याचे प्रशासक बघतो आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे सेवक बघतो. UPSCच्या परीक्षेमध्ये आजपर्यंत महाराष्ट्र थोडासा पाठीमागे होता, पण 93 नंतर ट्रेंड बदललाय. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातली मुलं सुद्धा मोठ्या प्रमाणात जात आहेत. गेल्या वर्षी कॉन्स्टेबलला सिलेक्ट झालेली 2 मुलं पुन्हा UPSCला सिलेक्ट झाली. आता मी एक सांगेन, जी मुलं PSIला सिलेक्ट होतील त्यांना वेळेत तर ट्रेनिंगला जावंच लागेल. पण 30 मुलं MPSCला रिटर्नमध्ये पास झाली तर मी त्या मुलांच्यासाठी खास कन्सेशन देईन. त्यांना PSIची परेड ठेवली जाणार नाही, त्यांना मुंबईमध्ये आणून ठेवलं जाईल. त्यांचा खर्च शासन करेल. आणि इकडं परीक्षेत वेळ गेला म्हणून PSIचा चान्स गेला, ट्रेनिंग अर्ध राहिला असं न होऊ देता PSIचं ट्रेनिंग नंतर दिन सिलेक्ट नाही झाला तर, आणि सिलेक्ट झाला तर सरळ UPSCला जाईल. गरीब कुटुंबातली मुलं रिटर्न पर्यंत गेली तर मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मी नक्की चर्चा करीन. त्यांना वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये ठेवणं, खर्चासाठी तरतूद करणं. आज नुसतंच मराठी तरुण UPSCला पाठीमागे राहत आहेत म्हणून ते पुढे जाणार नाहीत. ते पाठीमागे राहत आहेत त्याची कारणं शोधून अन्य राज्यांनी दिल्लीसारख्या ज्या व्यवस्था केलेल्या आहेत त्या व्यवस्था आपल्याला महाराष्ट्रामध्ये कराव्या लागतील आणि त्याला आम्ही प्राधान्य देऊ. मी सहज इथं येताना किती पोस्ट मोकळे आहेत याची MPSC कडून थोडीशी माहिती घेतली. 4 दिवसापूर्वी विधानसभेमध्ये PSIच्या किती जागा मोकळ्या आहेत ह्या विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देताना मला सांगावं लागलं, महाराष्ट्रामध्ये 3700 PSIच्या जागा मोकळ्या आहेत. 3700 कारण आहेत. मध्यंतरी 5 वर्षे MPSCचे प्रतिनिधी, MPSCचे सदस्य हे आर्थर रोड जेलमध्ये असल्यामुळं त्यांना आत बसून विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेता येत नव्हत्या. त्यांना प्रवेश होता पण मुलांना तिथं प्रवेश नव्हता. त्यामुळे परीक्षा झाल्या नाहीत, मुलाखती झाल्या नाहीत, मोठ्या प्रमाणात पोस्ट फाकंट राहिल्या. त्याचबरोबर दरवर्षी 11,000 पदं आपण कॉन्स्टेबलची वाढवल्यामुळं पिरॅमिड मेकअप करण्यासाठी खाली कर्मचारी नेमले तर वरचे अधिकारी आपोआप वाढवावे लागतात. गेल्या 3 वर्षांमध्ये 33,000 पदं भरली. यावर्षी आपण 14,000 पदं भरतोय. त्यामुळे वर 3700 पोस्ट मोकळ्या झालेल्या आहेत. ह्यातल्या 25% पोस्ट डिपार्टमेंटल स्पर्धा परीक्षेने भरल्या जाणार आहेत आणि 2100-2200 पोस्ट ह्या MPSC मार्फत भरल्या जाणार आहेत. 2 बॅचची अप्लिकेशन तर आता मागवलेलीच आहेत, पण माझे प्रयत्न आहेत एखादं पोलीस ट्रेनिंग सेंटर कन्वर्ट करून PSIचं ट्रेनिंग सेंटर करून. मला आज PSIची अत्यंत आवश्यकता असल्यामुळं आणखी एक जाहिरात जी मोठी असेल, ट्रेनिंगची व्यवस्था झाल्याबरोबर आणखी एकदा PSIची परीक्षा राज्यामध्ये घेतली जाईल. पुढच्या 2 वर्षांमध्ये PSI होणाऱ्यांच्यासाठी मोठ्या संधी असतील हे मी आवर्जून आपल्याला सांगेन. PSI सकट डेप्युटी कलेक्टर, DYSP, DDR, डेप्युटी CO, ER आणि फायनान्शियल सर्व्हिसेस जवळजवळ 6,000 MPSCतल्या पोस्ट मोकळ्या आहेत.
8च दिवसापूर्वी MPSCच्या अध्यक्षाबरोबर माझी डिटेल चर्चा झालेली आहे. 2 ते 3 वर्षामध्ये दरवर्षी रिक्त होणाऱ्या जागांच्या बरोबर हा जो बॅकलॉग तयार झालाय तो भरून काढण्याचा एक कालबद्ध कार्यक्रम आपल्या राज्यामध्ये आम्ही निश्चितपणाने करून दाखवणार. मला आनंद वाटला MPSCला स्वतःचं कार्यालय असावं ही मागणी विद्यार्थी करतायत. खरं तर ती विद्यार्थ्यांनी करायची मागणी नव्हती, पण इतकी वर्ष दुर्लक्ष झाल्यामुळं तुम्ही ही मागणी केलेली आहे. मी तुम्हाला ग्वाही देईन, शासनामधल्या कुठल्याही भरतीमध्ये या पुढच्या काळामध्ये भ्रष्टाचार असणार नाही, गुणवत्तेवर माणसं नेमली जातील. कुणी चुका केल्या तर वरिष्ठ अधिकारी जेलमध्ये जातील. गडचिरोलीला परवा वन खात्यातल्या गार्डची भरती झाली आणि 3 IFS अधिकारी ज्या पोस्ट इक्वल टू IAS मानल्या जातात तुरुंगात घातले गेले. गार्ड सुद्धा यांच्या तावडीतून सुटत नसतील तर यांना योग्य ठिकाणी आम्ही पोहोचवलं, त्यामध्ये कुठली चूक केली असं वाटत नाही. आज तरुणांचा स्पर्धा परीक्षेवरचा विश्वास जो वाढत निघालाय त्यात आणखी भर टाकण्याच्या भूमिका घेतल्या जातील. मी ग्वाही देईन, देशातल्या कुठल्याही राज्याची नाही अशी महाराष्ट्राची MPSC असेल. आनंदराव पाटील, UPSCला 100 रुपये फी आणि UPSCला 20 रुपये फी आणि MPSCला 100 रुपये फी. मी स्टेजवर शक्यतो मोबाईलवर बोलत नाही, पण मी फायनान्स मिनिस्टर बरोबर चर्चा केली आणि मी भाषणाला उठण्यापूर्वी त्यांचा निरोपही आला. या पुढच्या काळामध्ये MPSCची फी UPSC सारखीच राहील. तसा निर्णय आपण घेऊ. फायनान्स मिनिस्टरने शब्द दिलाय ते पाळतील. पण पंढरपूरची वारी स्वस्त झाली की नियमित वारीला जाणाऱ्यांची संख्या वाढते. आता काय पूर्वीसारखं 100 रुपये लागत नाहीत. पुढच्या वेळी बसू किंवा एकदा पास झालं नाही तर 10 वेळा बसू. ह्या तिथं वाऱ्याही सुरू होतं उपयोगाच्या नाहीत. जे पहिल्या दणक्यात पास होतात त्यांनी पास झालं पाहिजे. आम्हाला नोकरांची अधिकाऱ्यांची अत्यंत आवश्यकता आहे. नाहीतर आहे स्वस्तात यावर्षी नाही पास झालं तरी चालेल, या भूमिका घेतल्या जाऊ नयेत. खूप चांगल्या सूचना आपण MPSCच्या बाबतीत केलेल्या आहेत. आम्ही स्वतः या बाबतीत लक्ष घालू. अभ्यासक्रमाच्या बाबतीत मी MPSC आणि काही तज्ज्ञांच्या बरोबर चर्चा जरूर घडवून आणीन आणि स्टडी सर्कल सारख्या या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत UPSCच्या परीक्षेला त्याचा कसा फायदा होणार आहे हे MPSC बरोबर चर्चा करून आपण एकदा ठरवू की एका स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केल्यानंतर UPSCलाही मदत व्हावी आणि MPSCलाही मदत व्हावी की ज्यामुळं एका परीक्षेचा अभ्यास करताना दुसऱ्या परीक्षेचा अभ्यास आपोआप व्हावा. खूप चांगली सूचना आहे. जरूर संबंधितांच्या बरोबर चर्चा केली जाईल आणि या बाबतीत योग्य निर्णय घेतला जाईल.